नमस्कार. आता आपण सोलापूर हायवेवरती आहोत. सोलापूर हायवे आपल्याला कालपासून सुरुवात झालेला आहे. चौफुला या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत. सकाळचा न्याहारी किंवा अल्पोपहार आपण आता चौफुल्यामध्ये आनंद ऑटो म्हणून आहे, जिथे बजाज शोरूम वगैरे आहे, तर तिथे आपण घेणार आहोत. आता हा जो आहे तो आपण सुरुवात केली तो ठाणे जिल्ह्यातनं सुरुवात केली. दुसरा जिल्हा आपल्याला ठाण्यानंतर लागला तो रायगड. तिसरा लागलाय जिल्हा आपल्याला तो पुणे. पुणे हा जिल्हा जो आहे तो सगळ्या प्रांतामधनं एकत्रित येतो, म्हणून तो महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विभागांना एकत्र करणारा पुणे जिल्हा आहे. विभाग म्हणजे मला म्हणायचे हवामानाच्या दृष्टिकोनातनं विभाग जे आहेत ते. आता आपण बरोबर घाट माथ्यावरती आलेलो आहोत, त्याच्यामुळे इथे पडणारा पाऊस जो आहे तो आपल्या कोकणासारखा धबाधबा पाऊस नाही आहे किंवा भरपूर पाऊस नाही आहे. इथे रिमझिम किंवा रिपरिप पडतो पाऊस, आणि तो संततधारेनुसार चालू असतो किंवा फक्त पडतो, थोडा वेळ पुन्हा थांबतो. तर त्याच्यामुळे तुम्ही बघाल तर हा जो रस्ता ओला गेलेला आहे, मला स्वतःला असं वाटलं सकाळच्या वेळेला रस्ता ओला अशासाठी हा पावसाने केलाय की आपले जे राजदंडधारी आहेत त्यांना आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की राजदंड जो हातात धरेल त्यांनी बिना चपलेचं चालायचं, म्हणजे अनवाणी चालायचंय. त्यांनी चप्पल परिधान करायचं नाहीये. मग पायी चालताना त्यांना खडे टोचणार आहेत, पाय तळपाय त्यांचे गरम होणार आहेत, उष्णता त्याच्यात भरपूर होणार आहे. मग हे उष्णता शमनाचं कार्य त्या पावसाने रिपरिप पडून केलेलं आहे. त्यांनी आम्हाला तर भिजवलं नाही, पण रस्ता असा भिजवला की राजदंडधारींना कुठलाही त्रास होणार नाही. धन्यवाद.